ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपः. सर्व भक्तमंडळींना नमस्कार. मी प्रमोद रेंके आणि आपण माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु हे पाहतात. आणि आज मला वाटतं हा 9वा व्हिडिओ करतोय. हा 9वा व्हिडिओ देखील मोक्षगुरू या संकल्पनेशी निगडीत आहे. गत व्हिडिओमध्ये मी माझ्या मातोश्रींच्या प्राणोत्क्रमण होत असताना जे काही घडलं ते सांगितलेलं आहे. आणि यावेळेस देखील मी आपल्याला माझ्या घरातलंच एक उदाहरण आणि अन्य भक्तांचं एक उदाहरण, 2 उदाहरणं आज सांगणार आहे. माझ्या वडिलांच्या बाबतीत देखील मला त्यांच्या मृत्यूसमयी जो अनुभव आला तो मला या ठिकाणी नमूद करावासा वाटतो. माझे वडील अप्पा रेंगे हे 2002 साली आजारी पडले. म्हणजे त्यांना काहीच झालेलं नव्हतं. आदल्या दिवशी रात्री त्यांनी संध्याकाळी बटाटे वडा वगैरे खाल्ला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना त्रास व्हायला लागला. आणि मग थोडं पोट जड झाल्यासारखं वाटलं, चक्कर येते असं वाटलं, पित्त वाढले असं वाटलं. भावाने मला फोन केला, अरे म्हणते अप्पांना त्रास होतोय, तू जरा ताबडतोब ये. मी म्हटलं मला आज रविवार आहे, मला एक मीटिंग आहे, ती मीटिंग करून मी येतो. तो म्हणाला नाही, तू मीटिंग नंतर करू, आधी इकडे येऊन जा, मग मीटिंगला जा. पण मी ताबडतोब घरी गेलो. साधारणपणे 9च्या सुमारास तिथे पोचलो. तर वडील बेडवर झोपले होते पलंगावर आणि व्यवस्थित माझ्याशी बोलले. मग म्हटलं औषध आणले का? आणले म्हणे. मग ते घेऊन टाका म्हटलं, ॲसिडिटी वाढली असेल कमी होईल, असं आपलं नॉर्मल बोलणं आलं. पण त्याच्यानंतर त्यांना थोडा जास्त त्रास व्हायला लागला. आमच्या घराच्या समोरच एक डॉक्टर होते, त्यांना पाचारण केलं. मग डॉक्टरांनी पाहिलं आणि त्यांनी बी पी वगैरे चेक केलं आणि त्यांनी ते पायाला एक चावी लावली आणि मला म्हणले ताबडतोब हॉस्पिटलला न्या, त्यांना स्ट्रोक आलेला आहे. कारण ते पायाला संवेदना नव्हत्या, त्यामुळे त्यांनी सांगितलं. आम्ही ॲम्ब्युलन्स बोलवली आणि हॉस्पिटलला नेलं. हॉस्पिटलला गेल्यानंतर तिथं औषध सुरू झालं आणि मग काही वेळेस त्यांची वाचा बंद झाली होती, नंतर वाचा आली आणि मग 3-4 दिवस पुढे ते कोमातच गेले. आता कोमात गेल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्या डॉक्टरांकडे काय असतं की अशा स्ट्रोक आलेल्या व्यक्तीला वगैरे व्हेंटिलेटरवर ठेवण्याची पद्धत असते. पण माझ्या वडिलांचंही वय जवळजवळ 82-83 होतं. तर या वयात व्हेंटिलेटर लावावा असं काही डॉक्टरांना वाटलं नाही. पण डॉक्टरनी माझी चर्चा केली. म्हणजे रेंगे त्यांचं वय जास्त आहे, तेव्हा आपण व्हेंटिलेटर न लावलेला बरा. कारण म्हणजे व्हेंटिलेटर लावला तर किती दिवस मनुष्य जगू शकतो, त्याला काही अर्थ नाही म्हटले. आपण व्हेंटिलेटर लावायचं नाही. म्हणजे डॉक्टर तुम्ही जसं म्हणाल तसं करा, आमचं काही म्हणणं नाही. जी काही ट्रीटमेंट द्यायची ती द्या, त्यांना त्रास होऊ नये एवढं बघा. आणि डॉक्टरांनी व्हेंटिलेटर काही लावला नाही आणि त्यांना रोज लिक्विड आपल्याला अन्न द्यावं लागत होतं. कोमामध्ये होते तेव्हा लिक्विड अन्न द्यावं लागत होतं आणि मग त्या पद्धतीने ते 3-4 दिवस चाललं होतं. त्याच्यानंतर मध्ये एक दिवस असा काहीतरी गुरुवार का शुक्रवारचा दिवस होता आणि त्या दिवशी आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो तर त्यांना व्हेंटिलेटर लावलेला होता. तर आमच्या लक्षात आलं नाही की डॉक्टर म्हटले व्हेंटिलेटर लावायचा नाही आणि लावलं कसं नाही. शनिवारी सकाळी मला वाटतं 28 सप्टेंबर वगैरे तो दिवस होता आणि मला डॉक्टरने बोलवलं. म्हणे आमच्या त्या ज्युनियर डॉक्टरने चुकून त्यांना व्हेंटिलेटर लावलं. पण म्हणे आता व्हेंटिलेटर लावलेला आम्हाला काढता येत नाही, तुमची परवानगी लागते. आता मी विचार केला की या वयात आपल्या वडिलांना किती त्रास द्यायचा. म्हटलं काढून टाकू आपण, फक्त म्हटलं मला माझ्या भावंडांशी चर्चा करावं लागेल. मग मी बाहेर आलो. माझी बहीण होती सुरू, मुकुंदा माझा भाऊ होता आणि माझे मेहुणे वगैरे आलेले होते. प्रकाश कुलकर्णी, माझी बहीण सुनीता होती, रेखा होती. आम्ही सगळ्या भावंडांनी चर्चा केली आणि ठरवलं की व्हेंटिलेटर काढून टाकू. फक्त मी डॉक्टरांना सांगितलं की म्हटलं आता 11 वाजलेले, त्यामुळे 12:30-1च्या 1:30च्या सुमारास त्यांना आम्ही 2 घास अन्न भरवू, त्याच्यानंतर तुम्ही व्हेंटिलेटर काढून टाका, आमचं काही म्हणणं नाही.
आणि मग असं सांगितल्यानंतर मला अंदाज आला होता. त्यामुळे मी ताबडतोब घरी गेलो आणि नगरहून आपल्याकडे शाश्वत पूजेचा जो प्रसाद येतो, त्याच्यात जे गंध येतं, ते घेऊन आलो आणि ते गंध त्यांच्या कपाळाला लावलं आणि त्याच्यानंतर त्यांना काहीतरी लिक्विड, पेज वगैरे ही मी त्यांना एक 10-12 घास त्या दिवशी भरवले. काय? त्या दिवशी 10-12 घास भरवले आणि मग डॉक्टरांनी सांगितलं, की आता तुम्ही व्हेंटिलेटर काढून टाका आणि व्हेंटिलेटर काढल्यानंतर केवळ अर्धा तासात त्यांचं प्राणोत्क्रमण झालं. आता या ठिकाणी मी जी कृती केली होती, ती कृती काय केली होती, की सद्गुरूं आपल्या नगर देवस्थानमधलं जे शाश्वत पूजेबरोबर आपल्याकडे गंध येतं, ते मी त्यांना लावलं. हे गंध, हे पवित्र गंध आहे आणि हे गंध लावल्यानंतर त्यांना देवाज्ञा झालेली आहे. गुरुचरित्र अध्याय 29 मध्ये तिथं असं दिलंय, की भस्म धारण करणाऱ्या नरास शिवलोक प्राप्त होतो. शिवलोक म्हणजेच मुक्ती प्राप्त होते. आणि कुठलं तरी भस्म, कुठलं तरी भस्म म्हणजे पवित्र ठिकाणचं भस्म, पवित्र ठिकाणचं गंध, याला सारखाच दर्जा आहे. मग मी आमच्या नगरच्या दत्तात्रयांचं जे आमच्याकडे शाश्वत पूजा होते, ते जर गंध लावलेलं आहे, तर त्या गंधामुळे, गंध लावून त्यांची अंतिम त्यांना पाणी देखील मी पाजलेलं आहे. आणि अशा परिस्थितीत माझे वडील म्हणजे आप्पा रेंगे हे त्या ठिकाणी त्यांना देवाज्ञा झालेली आहे. त्यामुळे आप्पांना देखील आमच्या सद्गुरूंनी, मोक्षगुरू या नात्याने गुरुदेवांनी त्यांना सद्गती दिलेली असा माझा पूर्ण विश्वास आहे. कारण माझे आप्पा म्हणजे माझे वडील हे गुरुदेवांचे सेवेकरीच होते. आम्हाला कळत नकळत जो काही सेवेचा लाभ झाला आहे, त्याचा फायदा आम्हाला निश्चित होतोय. अहो, या सद्गुरू तत्वाचं एक धोरण फार विचित्र आहे, की ते कणभर सेवा घेतल्यानंतर परातभर कृपा करतात. आम्ही 12 वर्ष जी काही अल्पस्वल्प सेवा केली, त्याचा आम्हाला किती मोठा लाभ मिळालेला आहे. माझ्या कुटुंबावर म्हणजे आप्पा रेंघ्यांच्या कुटुंबावर, आप्पा रेंघ्यांची 5 मुलं, 2 मुली, 2 मुलं, 3 मुली वगैरे, या सगळ्यांवर आमचा जो काही वंशवेल वाढली आहे, या सगळ्यांवर त्यांची कृपा आहेच. आणि अशा पद्धतीत माझ्या वडिलांनी प्राण सोडलेला असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना निश्चितपणे सद्गती मिळालेली आहे असा माझा पूर्ण विश्वास आहे. आणि मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु यांनी त्यांच्यावर वरदहस्त ठेवला आहे याची मला पूर्ण खात्री आहे. परवाच्या दिवशी मी एक पुस्तक वाचत होतो. पुण्याचं जे सत्संग प्रकाशन आहे, ते गुरुदेवांच्या आठवणी प्रसिद्ध करतात. या गुरुदेवांच्या आठवणी पुष्प 52 प्रसिद्ध झालेले आहे. आणि 52व्या ह्याच्यामध्ये पान क्रमांक 48 वर अघटित घटना तव शरणम या हेडखाली सौभावती गीता ज्ञानेश जुनरे या गुरुभक्त आहेत, त्यांचा एक लेख आलेला आहे. ज्या आमच्या गुरुदेवांच्या भक्त आहेत, त्यांचं बरेच दिवस वास्तव्य नगरमध्ये होतं. किंबहुना त्यांचं माहेर नगरमध्ये आहे आणि सासर मला वाटतं मुंबईला का ठाण्याला आहे. आणि त्या ठिकाणी सध्या त्या ठाण्यामध्ये वास्तव्य करत असतील. तर त्या ठिकाणी 2009 मधली गोष्ट आहे, की त्यांच्या सासूबाई या आजारी पडल्या. आणि सासूबाईंना आजारी पडल्यावर डॉक्टरांनी व्हेंटिलेटरवर ठेवलं. तर 15 दिवस त्या व्हेंटिलेटरवर ठेवलं. काय असतं व्हेंटिलेटर, मागायच्या माझ्या वडिलांच्या बाबतीत बोललो, व्हेंटिलेटर लावला म्हणजे किती दिवस मनुष्य जगू शकतो, त्याला काही हे नसतो. पण व्हेंटिलेटर किती दिवस राहायचं, तो मनुष्य कंटाळून जातो, हालचाल करता येत नाही वगैरे, सगळं कंटाळून जातो. आणि मग यांच्या सासूबाई कंटाळलेल्या आणि त्या सारख्या म्हणत होत्या, की मला घरी नाही, काय व्हायचं असेल ते घरी होते. मित्रांनो, हा एक कॉमन थिंग आहे बरं. आपल्यापैकी कोणी जरी आजारी पडलं तरी प्रत्येकाला वाटतं, की जे काय व्हायचं असेल ते माझ्या घरी व्हावं, मला हॉस्पिटलमध्ये नको.
म्हणजे प्रत्येकाची कल्पना आहे. उद्याला मी जरी आजारी पडलो तरी मला असंच वाटणार आहे. सगळ्यांना असं वाटतं. प्रत्येकाला घरी घेऊन जाता येईल अशी परिस्थिती असतेच असं नाही. पण काही ठिकाणी ती कसं होईल त्याच्यावर अवलंबून आहे. आणि मग आता या ठिकाणी त्यांच्या कुटुंबाने असा विचार केला, की आता आपल्याला या ठिकाणी महाराजांचा सल्ला घेतला पाहिजे. आणि मग 2009 साली त्यांची पावलं नगर देवस्थानकडे वळली आणि मग त्यांच्या नवरा बायकोंचं बोलणं झालं आणि ते म्हणले, "तू नगरला जाऊन गुरुदेवांच्या कानावर घालून ये." आता 9 साली गुरुदेव हे देहावस्थेत नव्हते. पण आमच्या नगर देवस्थानमध्ये जे गुरुदेवांचं अधिष्ठान आहे, त्या अधिष्ठानाला आम्ही प्रार्थना केली, ती गुरुदेवांना पोहोचते. असा सगळ्यांचा आम्हाला अनुभवच आहे. काय? मुळामध्ये आपल्या सद्गुरूंचं स्थान आपल्या हृदयात आहे. त्यामुळे आपलं हृदय हे आपल्यापेक्षा लांब नसतं. आपण केलेली प्रार्थना त्यांना पोहोचतेच. पण आपण फॉर्मॅलिटी म्हणून जेव्हा अधिष्ठानमध्ये जातो, खरं म्हणजे आमच्या गुरुदेवांनी आम्हाला फार एक चांगला सल्ला दिलेला आहे, की तुम्हाला केव्हाही काही शंका आली, तर तुमच्या घरात जी माझी प्रतिमा लावली आहे, त्याच्यापुढे प्रार्थना करा, ती मला मिळेल. आणि हा अनुभव आलेला आहे लोकांना. अर्थात त्यांनी असं सांगितलंय, की जेव्हा शक्य नसेल तेव्हा तिथं प्रार्थना करा. शक्य असेल तेव्हा तुम्ही इथे या. तर त्याप्रमाणे या सौ गीताताई या नगरला गेल्या. त्यांनी गुरुदेवांना प्रार्थना केली आणि प्रार्थना करून तिथे काही बोलणं होणार नाही. प्रार्थना करून त्या निघून गेल्या. त्याच्यानंतर घरी गेल्यावर डॉक्टर आधी तर काही परवानगी देत नव्हते. पण गुरुदेवांना प्रार्थना केली, की आपणच काहीतरी मार्ग दाखवा. आणि तिथं गेल्यावर डॉक्टरांनी स्वतःहून त्यांना सांगितलं, की तुम्हाला जर घरी व्हेंटिलेटरची सोय करता असेल तुम्ही घेऊन जा. आणि मग व्हेंटिलेटरची सोय होईल का? मग त्यांनी ती सगळी पाहणी केली आणि त्यांना ती सोय झाली. व्हेंटिलेटर जे काय ऑक्सिजन वगैरे लागतं ते त्यांना मिळालं, बेड मिळाला आणि मग त्यांनी घरी घेऊन आलं. साधारणपणे त्यांनी दिलं आहे, की रविवारी त्यांना घरी आणलं. त्या व्यक्तीला म्हणजे बेडवर होत्या त्या सासूबाई यांना खूप आनंद झाला. घरी आलं म्हणजे आनंद झाला. त्यांची इच्छा पूर्ण झाली. बोलता येत नव्हतं, पण चेहऱ्यावरून आनंद कळत होता. दुसऱ्या दिवशी त्यांना खूप जण भेटून गेले. नातेवाईक भेटायला येतात. मंगळवार होता आणि मंगळवारी साधारण 8च्या सुमारास त्यांनी या गीताताईंना एक खूण केली, की "मी आता निघते. मी चालले." माणसाला हे कळतं बरं का. बऱ्याच वेळा कळतं. आणि मग असं कळत असताना गीताताईंनी नगरून आणलेलं तीर्थ त्यांच्या मुखात घातलं आणि गुरुदेवांच्या फोटोकडे, प्रतिमेकडे बघत बघत त्यांचा प्राण गेलेला आहे. त्यांचं प्राणोत्क्रमण झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी मगाशी मी सांगितलं गुरुचरित्रात लिहिलेलं आहे, की भस्मधारण केलेलं असेल, पवित्र जल आपल्या अंगावर छिडकलं असेल त्यावेळेस किंवा पवित्र तीर्थाचं आपण प्राशन केलं असेल, तर त्या ठिकाणी ती मोक्षाच्या दिशेने गती जात असते. मोक्षाच्या दिशेने आपला प्रवास सुरू होत असतो. हे तिथे दिलेलं आहे. मग त्याच्या आधारे या गीताताईंना जो अनुभव आला तो त्यांनी नमूद केलेला आहे या आठवणीमध्ये. तर त्याच्यावरून मला निश्चितपणे असं वाटतं, की सद्गुरूंनी त्यांच्यावर अनन्य कृपा केली. त्यांची जी मनोकामना होती, की मला मृत्यू घरी यावा, ती त्यांनी पूर्ण करून घेतली. हॉस्पिटलमधनं अशी सुटका होणं फार कठीण असतं. सध्या सगळे हॉस्पिटल हे व्यावसायिक झालेले आहेत. पण त्या डॉक्टरांनी त्यांना सोडलं आणि गुरुदेवांची इच्छा होती, सोडलं आणि ती सगळी व्यवस्था व्हेंटिलेटर वगैरे घरी झाली आणि त्याच्यानंतर आपल्याला निघायचं आहे, आपला प्राण जाणार आहे हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी सुनबाईला खूण केली आणि खूण केल्यावर सुनबाईनी ताबडतोब तीर्थ त्यांना प्राशन करवलं आणि फोटोकडे बघत त्यांनी प्राण सोडला. या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला त्यावेळेस सुचतात असं नाही. हे सुचलं, हे केलं ही केवळ गुरुदेवांची कृपा आहे. आणि या गुरुदेवांच्या कृपेमुळे या गीताताईंच्या सासूबाईंना मोक्षाच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे. सद्गतीच्या दृष्टीने प्रवास सुरू झालेला आहे. सद्गती कधी मिळेल, काय मिळेल हा भाग म्हणजे मोक्ष कधी मिळेल हा त्यांचा भाग आहे. आपण आपल्या गुरुदेवांच्या सानिध्यात आहोत आणि गुरुदेव आपल्या भक्तांवर या मरणप्रसंगी देखील कशी कृपा करतात हा अनुभव या ठिकाणी फार महत्त्वाचा आहे. तर हे 2 अनुभव मी तुम्हाला ह्याच्यात सांगितलेत. अजून मला वाटतं 2 अनुभवांचं मला तुम्हाला कथन करायचं आहे. ते पुढील व्हिडिओमध्ये करणार आहे. तर सध्या आपण थांबूया आणि पुढील व्हिडिओमध्ये मला
करायची परवानगी द्यावी. श्री गुरुदेव दत्त.